मग लोक बकऱ्या इकडेच बांधतात. मी कितीही नाही म्हटलं तर माझ्या अंगावर येतात. मी तरी काय करणार, बाई माणूस आहे ना. आता पटापट आवरते बघा. यासाठीच मराठी तेच नाहीये. साहेब, तुम्हीच म्हणतात ना शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. पण शाळेचे शिक्षक सोडून गेले की त्या दुधाचं ईश होतं. नवीन मास्तर किती दिवस राहतील हे माहिती नाही, पण पुन्हा या शाळेचं खंडारच होणार. मुलं संपून गुरेढोरे आत येणार. साहेब, स्वातंत्र्यानंतर मी हेच अनुभवायचे का? गरिबांच्या मुलांनी शाळेची वाट धरायची नाही का? साहेब, असं सगळं होत राहिलं की त्या दप्तराचं ओझं होतं. या ओझ्याखाली आमचे गरीब पाडे दाबली जातात. साहेब, मला खूप शिकायचं आहे. मला खूप मोठे व्हायचं आहे. कोण तू? नाव काय तुझं? ला भाकरवाडी या गावात आलो. 4-5 पाड्यांचं हे गाव आणि 4-5 पाडे मिळून एक प्राथमिक शाळा. शक्ती दे मुक्ती दे आमच्या मना. नमस्कार साहेब. नमस्कार. चहा. वा, किती छान मुलं आहेत तुम्ही. नावं सांगा तुमची. बर, अभ्यास कसा चालू आहे तुमचा? अरे अभ्यास कळतो ना तुम्हाला? म्हणजे साधी अक्षर ओळख की नाही? अरे निदान अंकल बी वगैरे तरी वाचली आहे ना? वाशिले, पण त्यातल्या काय काय गोष्टी कळत नाही. वा, बोललीस की. मग विचारायचं मला आज येत नाही ते. तुम्ही सांगा. हो. आधी विचारा. विचार मानले ना सर. ढोले. मग बोलते श्रद्धा बोलले म्हणून. आली मोठी शाली. हेच लफडा हाय. विचारते विचारते. सर, साहेब, तुम्ही महाराष्ट्र आल्यानंच किती वेळ झाले? प्रश्न काही वेगळाच आहे. छेचे, गेल्या काही वर्षात मी अननस पाहिलं सुद्धा नाही. ऍपल केळे खातो रेग्युलर. मग गरिबांच्या पोरांनी कधी अननस बघितले तरी आहे द्या. आमच्या गावात आणि नायात मिळे पण नाही. आणि नायात मिळते ते वडील पिऊन पण नाही देत. ए, तुला मध्ये कोणी बोलायला सांगितलंय का? म्हणून कित्येक वर्ष झाले एकाच वर्गात शिकतो. मग गरिबांच्या पोरांनी कधी अननस बघितले तरी आहे द्या. मग अननस शिकवतो, अवजारे शिकवतो नाही. बरोबर आहे. बरोबर नाही, चुकी आहे साहेब. साहेब कुठे म्हणतेस मला? मी तुमचा साहेब आहे.
नोकरी करतात तिथे तर साहेब सरच म्हण मला. पण नोकरी करतात तिथल्या साहेबाला सर म्हणतात. मग सरला साहेब म्हटल्यावर काय बिघडतं? काय बिघडत नाही ग, सरच म्हण मला. चला अभ्यासाकडे वळूया. अरे ए बघते सर, तुम्हाला इडलिंबूचं माहिती आहे का? मला लिंबू माहितीये, ते मस्त मटणावर पिळतात ते. हा हा, ते मटणावर पिळतात ना, तोच इडलिंबू असतो. अच्छा. हा ते तर आपल्याला वाटत आहे तो अंकली पितो साधे, पण तडी तरी को हाते. सर काय ग? तुम्हाला उखळ माहिती आहे? उखळ म्हणजे तेच ना, उखळीत घालून कुटकुट कुटतात ते. अरे ता उखळ बी का जुना झाला, ता इतिहासच जमा झाला. आता सगळ्यांना उसळ माहिती आहे. उसळ पाव, मिसळ पाव, वडापाव, कट वडापाव, जम्बो वडापाव. तुम्हाला माहिती आहे, मी शाळेत उठल्यावर ना 2 वडापाव खाते, कधी कधी 3 खाते आणि कधी कधी 4 खाते. एकच खाते. का? पटे नाही आता पटला. का? नानाने सांगितले ना, मागाई जाऊन वाढले का आणि पण वाढले. दिसतंय ते. हा बाबा बोल तू. आता असं सांगा, पतंगाचा सर पीठ आली. अरे कोणती फीट? नाही नाही, ही पीठ नाही, ही आणि पीठ. बरं, फणसाचा, बदकाचा, मग भटजीचा कसा? शुभ लग्न सावधान. अरे बाबा, हा सर. लग्नाचा वयाचा झालास तू, तरी अजून शाळेतच शिकतो. बस इथे जाऊन मूर्खा. बेदा ते का भाजी करे लाग्यात. नाका 2-4 भजे कर. बाकी सगळ्यात वस्तू, प्राणी, फळ हा भाजी मध्ये कसा घुसवला? धनगरातला नाही, मात्र धनुष्याचा. मग भटजीचा कसा? सांगा मास्तर सांगा. अरे तू राहिला होतास का रे? कार्टा क्रॉसला 100 वर्ष झाली, तरी तू याच वर्गात शिकतो अजून. मूर्खा, नपासच होतो. तू घाबरू नका, मी पण तुरी याच वर्गात राहणार. सांगा नका. पहिला किलो सा ते 5 झालो सगळं एवढ्यात. तीच मला आवडे नाही का नाही. ए, झाली का तुमची लव्ह स्टोरी? तिथे जाऊन बस. नंदाखालची माधुरी दीक्षित. चुप. तुझं काय आता? सर तिला असताना बघितलं तर मला पण असायला येते. तुला असताना बघितलं की तुझी लायकी काढायची वाटते. सर काय रे? काय की नाही काढायची? का? अरे आधी असायला तर हवी. आधी बसा. थांबा. काय झालं साहेब? बसा. नको, बसते बाहेर, नेहमीचीच जागा. बसा हो. अहो जेवा निवांत, पोरं काय आता तासभर येणार नाहीत. बसा, बोलायचंय. जेवण झाल्यावर बोलूया. बाई माणूस आहे म्हणून. नाही नाही, तसं काही नाही. बसा. आता बंद केलं. बाईंची खरी स्टोरी काय? अग्नी देऊन घरी जाऊन आंघोळ करून येतील शाळेत. खरी स्टोरी. खरी स्टोरी सिनेमात असते, खऱ्या आयुष्यात व्यथा असतात. मग सांगा बाईंची व्यथा. किती वर्ष होते त्या गावात? 6-7 वर्ष. नंतर पगार वेळेवर मिळेना, ओढाताण करत राहिले. तेव्हा नवरा सोडून गेला. आता हरवली बाई. पण गावाला मात्र काहीच फरक पडला नाही. मग शाळेची किलबिलाट कमी झाली.
कोणत्या अधिक महत्वाची वाटते? मंदिराचा जीर्णोद्धार झाला, शाळा खचली, कौलं कोसळली. इथे दिवसांच्या मुलापेक्षा रात्रीच्या ढोसायला जास्त लोक असतात. बाईंचा मुलगा शहरात गेला होता, नोकरी लागली नाही. तेव्हा शिक्षणाची गावात बदनामी झाली. शिक्षणाच्या टक्केवारी सोबत मोठ्या माणसांचा वशिला सुद्धा हवा असतो, तो आम्हा गरिबांकडे नसतो. मग शाळेला गळती लागली, कुणी शेती धरली, कुणी गुरे चारू लागली. मी म्हणते ही पोरं अतरंगी आहेत, पण ही 2-4 पोरं आहेत ना, ते फार हुशार आहेत. हो, लॉजिक आहे त्यांच्या प्रश्नांना. बरोबर. येते. सर, प्रसाद. कसला प्रसाद? गावदेवी मंदिराचा. काय मागितलं देवाकडे? एका भेटीत काही होत नाही. आई म्हणते 10 सोमवार करावे लागतात. मग पुढच्या वर्गात. अरे आईने केलं असतं तर ती बाद झाली असती ना. तेव्हा गावचं देऊळ पडकं होतं, आता नवीन बांधल्यापासून जागृत झालाय. बसा. तुला काय वेगळं सांगू का रे? मुलांनो, जागृत खरं तर तुम्ही असायला हवं. श्रद्धेसोबत आध्यात्मिक भक्ती हवी, पण त्या भक्तीचा अतिरेक होऊ नये. अभ्यासाला पर्याय नाही. कुठं तो आपण? एकदम सुरुवातीला माकडाच्या जातीत. मग शेपूट चोरीला गेली. शेपूट कडून पडली, वापरली नाही म्हणून. सर, आमची भय हेपूट वापरते म्हणून अजून भय आणि हेपूट दोन्ही लिहात. मधल्या सुट्टीमध्ये कुठे होतीस? कनेरी प्यादू गेली. अरे मधल्या सुट्टीमध्ये आपण कुठे होतो? इडली पुतला. अजून काही? आहे ना, पाणी शुद्ध ग पाणी शुद्ध. साधी गोष्ट आहे, पाणी शुद्ध न मानातला. म्हणजे आम्ही सगळे अशुद्ध बोलतो. बाबा म्हणतात भारत देशात 657 भाषा आहेत, त्यात 86% लोक पाणी बोलतात. मग पाणी हा शब्द शुद्ध कसा? खाली बसा. शाळेचं पटांकन करू नका. विज्ञानाबद्दल बोलूयात. भारी आयडिया आहे. सजीव लक्षण म्हणजे ज्याची वाढ होते. सर, मनानही वाढ आहे नाही म्हणजे ते सजीव नाता दादीला अंगी न्यावा. पडशील इथे मूर्ख. सर, सोयाबीन पाण्यात टाकले का ते वाढते, म्हणजे ते सजीव की नाही? सर, लाकूड पाण्यात टाकलं की फुगत, त्याची वाढ होते, म्हणजे लाकूड सजीव. झाड सजीव की निर्जीव? ती सजीव. कडधान्य त्याला पाण्यात ठेवले का त्याला मोड येतात, म्हणजे ते सजीव का निर्जीव? हे बघा, तुम्ही तुमची तर्कशास्त्र नका लावू. सर, तर्कशास्त्र म्हणजे का? तू आता गप्प बस. आता मला कळालं, तर्कशास्त्र म्हणजे तू आता गप्पा बस. अरे खाली बस, कोंबडा करेल. तर तुम्ही जादूगर पण आहात. अरे बाबांनो, जो स्वतःच अन्न स्वतः तयार करतो तो सजीव. म्हणजे आई सजीव आणि बाबा निर्जीव. कसं? आई स्वतःच अन्न स्वतः बनवते, बाबा बसून खातात. म्हणजे सर, तात्पर्य एवढंच की स्त्री जी आहे ती सजीव आणि पुरुष निर्जीव. नारी शक्तीचा विजय असो. महादेव. अरे बाबा, खरा इतिहास तर तुझ्यावर लिहिलं पाहिजे. गेले इतकी वर्ष एकाच वर्गात आहे, अजून 1 वर्ष राहिलंच ना तर शाळेचं 7-12 तुझ्या नावावर करायला लागेल. खाली बस. लक्ष द्या, जो स्वतःचं अन्न स्वतः तयार करणं एवढंच सजीवाचं काम नाही. हे कधी सांगणार? देवीचं चायनीज खाल्ल्यावर. सर, अजिनोमोटो वाईट असतं ना? असं मध्ये मध्ये प्रश्न विचारणं वाईट असते. कोणी तोंड उघडणार नाही. आता तर घडी तोंडावर बोट. कारण ती जाळते, तिला ऑक्सिजन सुद्धा लागतो. सर,
मैं बोलो तोंडाचे अंगठे काढून बोला. समाधान मीच असेल तर बोल. आभारी. अरे तू काही विचारणार होतीस? आत्तीनं मला कंटाळा आलाय. अरे काय पोरगी आहे ही? विज्ञान सध्या बाजूला ठेवू, आपल्या जीवन मरणाच्या प्रश्नावर वाचा फोडू. जीवन मरणाचा प्रश्न कोणता? इंग्लिश इंग्लिश विचारा प्रश्न. म्हणती बघा ब्युटी बट ऑब्विसली ब्युटी बूट हो ना. हो. मग ब्युटी बूट का नाही होत? सांगा मास्तर सांगा, सांगा मास्तर सांगा, सांगा मास्तर सांगा. तुझं साबून स्लो आहे का रे? कुठून शोधून करते हे सगळं? सर आम्हाला एवढंच माहिती आहे. दॅट इज गोपाळ, दिस इज मंगळा, शी ही इज सीता अँड शी इज सकिनी. हा आणि तीच सकिनी घरी जाऊन बटणं रसात टाक. वा 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 वा, मटन, सकिनी, लिंबू, गॅसवाली सिरेली. अरे बाबा शांत बसा. अल्फा बीटाची गदल नका करू. नाही जमत तर नका बोलू. बाई म्हणतात चुकलात तरी चालेल पण बोलत राहिलं पाहिजे. पण बाई राहिलेत का जागेवर? सहा सोडून गेलेच ना. नाही गेले, आहेत, इथंच आहेत. तू बाईंची मुलगी आहेस? रडू नकोस. पाणी घेऊन ये कांबळी. तू शाळेत येते, मग तुझी आई कुठे आहे? आई फक्त माझ्यासाठीच जगते. ह्या शाळेवर तिचा राग आहे. ह्या शाळेच्या शिक्षणाने माझा भाऊ रघु देवाघरी गेला. म्हणजे शिपाई कांबळी तुझी आई? हो साहेब, एका आदर्श शिक्षिकेचं घर मी डोळ्यात देखत उद्ध्वस्त होताना पाहिलं. भाऊ देवाघरी गेला, बाबाने दुसरा संसार मांडलं. गावाच्या लोकांचा आईबद्दल आदर संपला. गावकऱ्याच तरी कुठं चुकलं म्हणा. काबाड कष्ट करून मुलांना शिकवायचे, नोकरी मिळत नाही, मग पुन्हा घोरच चारायची. भीतीपोटी मुलीची कोवळ्या वेळात लग्न लावून द्यायची. साहेब, असं वाटतं ज्ञानोबा माऊलीला जसं वाईट टाकलं तसं स्वातंत्र्यानंतर आमच्या गरीब पाड्यांना वाईट टाकलं. सत्तेसाठी ही गरिबी राजकीय लोकांना हवी. ही गरिबी शहराच्याच पर्यंत नाही टिकत. त्यात कित्येक रघु मारले गेले, कित्येक शिक्षिका आईसारखे उद्ध्वस्त होऊन गेले. साहेब, शिक्षण आमचा अधिकार नाही का? शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांचा पगार वेळेवर देणं हे शासनाचं कर्तव्य नाही का? देशाची युवा पिढी घडविणाऱ्या शिक्षकांचा संसाराचा विचार करायला नको का? आई घरात रोज बडबडायची, मी शून्यात पाहत राहायचे. मग आई शांत व्हायची, मला हसवण्यासाठी वेडेपणा करत राहायची. शाळेत यायचे, ह्या 2-4 पोरांना शिक्षण पद्धतीवरचे विनोद सांगायचे. मी वर्गाचा कोपरा पकडून बसून राहायचे. तेच विनोद पोरं तुम्हाला सांगत होती. मगाशी ती आईची व्यवस्थेवरची चीड होती. आई गेली नाही, तिने शाळा सोडली नाही. बेटा थांब, बेटा थांब, अरे बेटा थांब. हे सगळं काय? बाई म्हणजे सुशिक्षित शिपाईच. सरकारी माणसं हवं तसं वापरतात. शिक्षक म्हणजे घरगडी, सगळीकडे पळत राहायचं, पगारासाठी वाट पाहत राहायचं. यासाठी विद्येपासून लांब गेलात. हो,
शिक्षकाला जशी अक्कल असते ना तसं पोटही असते. ते धडे शिकून भरता येत नाही. सगळे सोंग करता येतात पण पैशाचं काय? गावातला वाणी सुद्धा माझी चेष्टा करायला लागलाय. हा आपला जर शिक्षणावरचा विश्वास उडाला तर या निरगस विद्यार्थींचा विकास कसा होणार? आपण जर त्यांच्या प्रगतीला हातभार लावला तर ते अवकिरडातून बाहेर येतील. मुलं अतरंगी आहेत पण ते अतरंगीपणापणे हुशारी आहे. त्यांची ही ऊर्जा आपण चांगल्या जागेत चॅनलाइज केली पाहिजे. देशाचं भविष्य आपण सांभाळून घ्यायला हवं. पण करण्यासाठी रस्त्यावर आहे माझ्या घराचं काय? कळ सोसली तर आई होता येतो. संकट झेलत राहिलं होतं बाई बळी. एक पाऊल पाठी घेऊन आपण यशापासून दूर जाऊ. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय संपत्ती राज करतो आहोत. तुमच्या पगारासाठी मी वर्षी फरीज करतो. शाळा असे वाऱ्यावर सोडून जाऊ नका. शाळेत शिपाई म्हणून नाही तर बाई म्हणून या. मुलांचे उरलेले प्रश्न मी सोडवतो. ऐका, सर जाऊ का? सर जाऊ का? बघ. अरे चंपे काय येण्यासारखी उभी आहेस? ये आते चला चला चल. चंपे लय दमवतेस रे तू. हे खा. चंपे एक प्रश्न विचारू का? काय काम असते रे तुला अख्खा दिवस? नुसती झोपते, खाते आणि फिरते. सरकारचे आभार मान. शाळा बंद ठेवल्या म्हणून झोपायला मिळतं. चंपे एक खेळ खेळायचा का? तू माझी विद्यार्थी, मी तुझा शिक्षक. एक अरे बोल की काय झालं? मग चल जाऊ दे, आपलं झालं ते. आता तू बी झोप, मी बी झोपतो. सुलझाओ भगवन, अपने बिन